मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी होणार आहे जी असणार आहे रॉयल एनफील्डची नवीन लेटेस्ट मॉडेल आहे. त्याच्यामध्ये थोडेसे अपडेट आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन गाडी होणार आहे. ही आहे रॉयल एनफील्डची हंटर 350 लेटेस्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट असणार आहे, बेस, मिड आणि टॉप व्हेरियंट. ही टॉप व्हेरियंट आहे. मिड व्हेरियंटचे जे पण व्हिडिओ मी तो बनवून घेतलेला आहे. तुम्हाला तो याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल किंवा तुम्ही वरती आय कार्डवरती पण बघू शकतात. ठीक, याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोडंसं चेंजेस असणार आहे. मेन म्हणजे मिड व्हेरियंटमध्ये तुम्हाला फास्ट चार्जर असतं दिलेलं, USB पोर्ट तो पण असणार आहे टाईप C मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला टाईप C दिलेला असेल पण हा चार्जिंगमध्ये. ठीक आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे सर्व फीचर सगळे तुम्हाला सेमच दिलेले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेमच असणार आहे. डिजिटल तुमचं दिलेलं असणार आहे, पुढचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ट्रायपॉड नेव्हिगेशन एका चाइल्डला सर्व तुम्हाला याच्यामध्ये सेमच दिलेलं असणार आहे. हे बघा ट्रिप A, ट्रिप B, ट्रिप F, ओडोमीटर सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आणि हेडलाईटचे कंट्रोल पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. पुढचं हेडलाईट तुम्ही बघू शकता, चावी ऑन केला तुम्हाला खाली तुम्हाला लो बीम दिलेलं असणार आहे आणि वरती तुम्हाला दिलेलं असणार आहे हाय बीम. ठीक आहे, चाइल्डला सेमच तुमचं पुढचं जे पण असणार आहे हा कन्सोल इथला हँडलचा तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला दिले असणार, किल स्विच दिलेलं असणार आहे, स्टार्ट बटन दिले असणार आहे, हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार याच्यामध्ये फ्रंटला दिलेले असतील आणि हे आहे आपले बॅक लाईट पण तुम्हाला सेमच दिली असेल. आणि मेन म्हणजे आपलं हे जे मिरर आहे तुमची मिरर पण तुमची सेमच दिलेली असणार आहे. आणि इथंमध्ये पण तुम्हाला सेमच भेटेल वेट मल्टी असिस्ट अँड स्लीपर क्लच भेटेल तुमच्या माझ्यामध्ये पण सेमच दिलेली असणार आहे. हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असतील की चाइल्डला, अप्पर डिप्पर आणि पास लाईट. इकडे पाडीमध्ये तुम्हाला आय बटन दिलेले असणार आहे ऑपरेटिंग करण्यासाठी याला. ठीक आहे, टर्निंग इंडिकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. टाकी पण तुमची सेमच असेल, 13 लिटरची टाकी असणार आहे. फ्यूल तुम्हाला नॉर्मल पण भरू शकता तुम्ही आणि E20 जे पण फ्यूल असेल तुम्ही ते पण याच्यामध्ये भरू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला कलर तुम्हाला पण सेमच दिलेली असणार आहे. आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला सेमच दिलेली असेल, आपल्या हॅलोमध्ये दिलेली असेल. पुढची जी पण सस्पेन्शन आहे टेलिस्कोपमध्ये दिलेली असणार आहे आणि मेन म्हणजे असणार आहे 41 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तो हा एक टाईप C मधला जो पोर्ट आहे हा तुम्हाला नॉर्मल दिलेला असणार आहे एका साईडला. मिडमध्ये तुम्हाला फास्टमध्ये असेल, फक्त ही टॉप मोडमध्ये तुम्हाला हा थोडासा हा दिलेला असणार आहे नॉर्मलमध्ये. फास्ट चार्जिंग नसेल टाईप C मध्ये. इथं हे बघा टाईप C हा पोर्ट आहे तुम्हाला दिलेला इथं. इकडच्या साईडला तुम्हाला सगळं समजणार आहे. आपलं इकडच्या इथं असणार आहे ॲनालॉगमध्ये तुम्हाला असणार आहे हे वरती स्पीडोमीटर. इकडे तुम्हाला फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे, गिअर शिफ्टर असेल दिलेलं, इको मोड पण दिलेलं असणार. तुम्हाला डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेली असणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये सेट करू शकतो आपण. फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटते ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल आणि मायलेज पण तुम्हाला काढता येईल याच्यामध्ये. ठीक आहे, टायमिंग पण दिलेलं असणार आहे. इकडं मग तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे. आपलं हेल्मेटचं तुम्हाला रिमाइंड दिलेलं असणार आहे आणि सर्व्हिसचं रिमाइंड दिलेली असणार आहे त्याच्याला. तुम्हाला चालू पण करून दाखवतो परत. हे बघा ट्रिपल तुम्हाला नॅव्हिगेशन दिलेलं असणार याच्यामध्ये पण. बिल्ड 12 वोल्टचं तुम्हाला बॅटरी म्हणजे हे टेम्परेचर देत असणार याच्यामध्ये. सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. खाली तुम्हाला असणार आहे नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे लावायला. आणि इथं मग तुम्हाला सेम असणार आहे या आपणमध्ये तुम्हाला आपण पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिले असेल, पण हा तुम्हाला हा ब्लॅक म्हणजे मॅटमध्ये दिले असणार आहे. डिस्कची साईज पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे 300 mm पर्यंत. आणि हे जे असणार आहे दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून जातील या ठिकाणी. पुढचं मडगं तुमचं हे असणार आहे फायबरमध्ये दिलेलं इकडे साईडला. हे सेंटर तुम्हाला रॉयलची तुम्हाला हे इन्फिल्डची तुम्हाला ब्रँडिंग भेटत या ठिकाणी. साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. टाकीमध्ये तुम्हाला बघा कलर तुम्हाला वेगवेगळे दिलेले असणार आहे. कलर पण तुम्हाला सांगू देतो कोणते असणार आहे आणि फीचर पण. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्ही की या गाडीमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला कलर वेगळा असणार आहे. मिड व्हेरियंटमध्ये तुम्हाला कलर्स वेगळे म्हणजे तुमची कलर जी सिस्टम आहे तुमची ती वेगवेगळी दिली असणार आहे. रॉयल एनफील्डचं तुम्हाला लोगो दिले असं लोगो म्हणतो स्टिकर दिलेलं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये इकडे साईडला. इंजिन तुम्हाला एवढं दिलेलं असणार आहे 350 तुमचं सीजरचं इंजिन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 20.2 BHPची 6100 RPM चालली येते आणि 27 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो जो जातो आपलं 4000 RPM पर्यंत. याच्यामध्ये पण तुम्हाला बघा 5 तुम्हाला स्पीड दिली आपलं गेअरबॉक्स दिलेलं असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्वात मध्ये दिलेलं असेल अप साईडला. साईड स्टँड इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे आणि इंजिन हेवला असणार आहे सेंटर स्टँड. रॉयल एनफील्ड हंटर 350चे ब्रँडिंग इथं भेटत येईल स्टिकरमध्ये. इकडच्याला पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. वरती तुम्हाला बघा हे आपलं रिअर फुटर्स दिलेलं असणार आहे, हे पण तुम्हाला दिलेलं असणार आहे मीटरमध्ये. आणि हे जे असणार आहे चेन ड्राईव्हरचे पण कवर असेल तुम्हाला ते फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. लेग गार्ड तुम्हाला असणार आहे एक्सेसरीच्या पाठीमध्ये भेटून जाईल, पण तुम्हाला ते बाय करावं लागेल. आणि पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज सांगून देतो किती असणार ती. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे 140 17 इंची तुमची पाणी दिली असणार आहे ऑलवेज. आणि पाठीमागच्या डिस्कची साईज पण तुम्हाला सेमच दिलेली असेल 270 mm पर्यंत दिली असेल.
आणि हे बघा इथं तुम्हाला रिफ्लेक्टर पण तुम्हाला मिळणार यामध्ये रॉयल एनफिल्डचे तुम्हाला रिफ्लेक्टर असणार आहे आपल्या स्टिकरमध्ये घ्यायच्या साईडला. हा पण पार्ट तुम्हाला सेम असणार आहे. इथं तुम्हाला सीटची जी पुशिंग आहे तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे आणि सेमच तुम्हाला इथं पण आपला हा पिलो दिली असणार आहे. पण इथं बॅक पिलो ग्रॅप हँडल तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. रिअल प्रोफाईल दाखवून देतो तुम्हाला. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट असणार आहे. आपल्या एल ईडीमध्ये दिलेली असणार आहे. फक्त टर्निंग लाईट तुम्हाला दिली असणार आहे या रेंजमध्ये. पाठीमध्ये हे मडकं तुम्हाला असणार आहे. हे पण तुमचं थोडंसं मेटरमध्ये किंवा फायबर दिलेलं असणार आहे. हे पण फायबर आहे आणि हे पण फायबर आहे घ्यायला. ठीक आहे. पाठीमागे फ्रेम पण तुम्हाला सेमच भेटेल यामध्ये आणि इथं पण तुम्हाला सस्पेन्शन सेमच दिलेली असणार आहे. ट्विन शॉक दिले 6 स्टेप तुम्हाला असे ॲडजस्टेबल दिलेलं असणार आहे घ्यायला. इकडे तुमचं सेल हे असणार सायलेन्सर तुम्हाला सेमच भेटेल. मेटरमध्ये असणार आहे पूर्णपणे ब्लॅकमध्ये असेल दिलेलं आणि जी पण पट्टी आहे ती पण तुम्हाला ब्लॅकमध्ये दिली असेल पण ती पण असणार तुम्हाला मेटरमध्ये दिलेली घ्यायला. आणि ब्रेकचं पॅडल पण तुम्हाला सेमच असणार आहे या ठिकाणी. रॉयल एनफिल्डचं लोगो तुम्हाला पण सेमच भेटून दिल्यामध्ये. सायलेन्सर बघू शकतात तुम्हाला किती इथं तुम्हाला 2 ऑक्सिजन सिलेंडर दिलेले असणार आहे. एक जो असेल तो इथं दिलेला असणार आहे ऑक्सिजन सिलेंडर आणि दुसरा जो असणार आहे तुम्हाला इथं तुम्हाला खाली दिली असणार आहे घ्यायला. तुम्हाला दिसत असेल घ्यायला इथं पण तुम्हाला दिलेलं असणार हा. आणि मिड व्हेरियंट म्हणजे तुम्हाला इंजिन गार्ड जो आहे तुम्हाला तो सिल्वरमध्ये भेटतो आणि या मॉडलमध्ये ब्लॅक कलरमध्ये भेटतो. सिंगल हॉर्न दिलेलं असणार एका साईडला आणि बाकीचं सर्व तुम्हाला एक सेमच दिलेलं असेल एका साईडला या ठिकाणी. आणि साऊंड पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला गाडीचं सेमच दिलेलं असणार आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला असं फक्त थोडीशी फीचरमध्ये थोडंसं वेगळं असणार आहे आणि प्राईसमध्ये पण थोडंसं डिफरन्स असणार आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम मिळून जाईल पूजा रॉयल एनफिल्ड म्हणून. पेंढरकर कॉलेजच्या बरोबर ऑपोजिटला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. या शोरूमची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर पण असणार आहे. तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता. सध्या शोरूममध्ये तुम्हाला 2 व्हेरियंट असणार आहे. टॉप इन लाईनमध्ये आणि हा दुसरा आहे इकडच्या साईडला मिड व्हेरियंट. याच्यामध्ये जाऊन तुम्हाला एक कलर दाखवतो जो असणार आहे एक ग्रे कलरमध्ये. हा मित्रांनो हा एक कलर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला असणार आहे या शोरूममध्ये आहे. हा नवीनमध्ये बाईकमध्ये या. आणि डायमेन्शन तुम्हाला असं सेमच असणार आहे. मला डायमेन्शन तुम्हाला असणार आहे व्हील बेस दिलेलं असणार आहे 1370 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 160 mm पर्यंत. लेन दिलेली असणार आहे 2055 mm पर्यंत. वेट दिलेली असणार आहे 810 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1070 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 790 mm पर्यंत. आणि कव वेट भेटेल तुम्हाला 181 kg पर्यंत. डोंबिवलीमध्ये तुम्हाला गाडीची प्राईस असणार आहे 2,27,000 पर्यंत ऑन रोडमध्ये असेल. आणि सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला आपले जी पण प्राईस असणार ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो तुम्हाला गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पोहोचवाच व्हिडिओ. आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब असेल का सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे जे पण मी नवीन व्हिडिओ बनत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या भेटूया.